मैं किसी भीमराव अंबेडकर जी को नहीं मानती। ठीक आहे, नका मानू, पण एक प्रश्न, आज तुम्ही वकील आहात, काळ्या कोटात, पांढऱ्या कॉलरमध्ये कॅमेरा समोर आत्मविश्वासाने बोलत आहात। हा आत्मविश्वास कोणामुळे आला? ज्या संविधानाने तुम्हाला शिक्षणाचा हक्क दिला, व्यवसाय करण्याचा हक्क दिला आणि तुमचं मत मांडण्याचा देखील स्वातंत्र्य दिलं, ते संविधान आकाशातून पडलं का? तुम्ही बाबासाहेबांना देव मानत नाही, ठीक आहे, नका मानू। बाबासाहेबांनी स्वतःला कधी देव म्हटलंच नाही, पण त्यांनी जे केलं ते कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतं। ज्या समाजाला शाळेच्या दारात उभं राहू दिलं जात नव्हतं, त्या समाजासाठी ज्ञानाची दारं उघडं करणाऱ्या माणसाला नाकारायचा अधिकार तुम्हाला मिळालाच कुठून? मान्य, तुम्हाला बोलण्याचा, ऐकण्याचा, मत मांडण्याचा अधिकार या देशाने दिला आहे, पण हा देश बाबासाहेबांच्या विचारांवर उभा आहे। म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही बाबासाहेबांना मानलं किंवा नाही मानलं याने इतिहास बदलत नाही, पण बाबासाहेब नसते तर आज तुमचे हे स्टेटमेंट कॅमेरा समोर देण्याचीही तुमची पात्रता नसती। हे सत्य आहे आणि सत्याला मान्यतेची गरज नसते। तुम्हाला काय वाटतं? शिकून हुकलेल्या या प्रवृत्तीबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो, अभिमानानं म्हणा, जय भीम। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे। तरी सर्व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या मित्रांना, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सर्वांना मिळेल। जय भीम, नमो बुद्धाय।